संघ मालकांसह खाली बसा. संघ मालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद द्विगुणित केलाय संघाने त्याच्याबद्दल संघ मालकांकडनं सायंकाळी बोकडची पार्टी. स्ट्राईकला प्रेम, नॉन स्ट्रायकरला अरुण शेलार, सिद्धेश खरोले महालपाटण्यातील सगळ्यात उत्कृष्ट बॉलर. बेजित पण खूप उत्कृष्ट अशी कामगिरी. ओपनर बॅट्समन 11 नंबर. पूर्णपणे आपल्या गावावर आल्यानंतर पूर्ण कमान आपल्या हातात घेताना सिद्धेश खरोले. दुसऱ्याच्या संघाच्या अंडर खेळत असताना पहिला बॉल सिद्धेश खरोलेकडनं प्रेम आयरेसाठी. उत्कृष्ट असा बॉल, खूप सुंदर. संघाला विश्वास देताना सिद्धेश. नियोजनबद्ध कारभार सिद्धेशचा कर्णधार म्हणून खूप उत्कृष्ट असा चौकार. 4 रन. शिवनेरी संघाचं खातं खोललेलं आहे. तिसरा बॉल घेऊन येतोय प्रेमसाठी. खूप सुंदर असा बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाजाने पंचांना कुठल्याही प्रकारचे इशारे करू नये. तीन बॉल. खूप सुंदर असा शॉट मारलेला आहे या ठिकाणी. चौकार. उत्कृष्ट अशा बॉलरला उत्कृष्ट अशी फलंदाजी. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेताना फलंदाज आणि गोलंदाज. एक बॉल मिस जातोय, एक बॉल मारतोय प्रेम. प्रेम प्रेमाने मारू नको, नावाप्रमाणे मारू नको. आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार मारलेला आहे. सिद्धू शेवटच्या बॉलला लूज केला आणि त्याचा पूर्ण फायदा घेतलाय प्रेमने. शिवनेरी संघाच्या धावा झाल्यात 12 रन 1 ओव्हर. उत्कृष्ट अशी फलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. दोघांनीही साजेचा असा खेळ. गोकुळ आहिरे बॉलर. शिवनेरी संघाने खूप जास्त पैसे खर्च करून हरीश सावंतवर बोली लावली होती. आता त्यांची कामगिरी कशी होणार आहे आपण ते पण बघणारच आहोत. कारण राजगड संघाने खूप विश्वास दाखवून आयकॉनला घेतलेलं होतं. आयकॉनने मला 4 वेळेस मेसेज केले होते, मला कोणी घेणार नाही, मला कुठल्या तरी टीमकडून आयकॉन दे. त्याच्यानंतर त्याला आयकॉन दिलं, पण आयकॉनने शेवटी जी घाण करायची ती केलीच. आणि खूप सुंदर असा बॉल. 4 रन. गोकुळ भाऊने पहिला बॉल अरुण शेलारसाठी टाकलेला आहे. अरुण भाऊंना क्रिकेटचं एवढं वेळ आहे की स्वतः साहेबांना सुट्टी मागून त्यांनी खेळण्यासाठी वेळ घेतलेला आहे. आमची तशी लगान टीम असली तरी पूर्ण सुशिक्षित टीम आहे. बरेचसे मास्तर आहेत, बरेचसे पोलीस आहेत, बरेचसे 2 नंबरीवाले आहेत. आणि उत्कृष्ट असा दुसरा बॉल. ओ मिस. प्रयत्न खूप सुंदर होता, पण गोकुळ पण एक उच्चपटीचा बॉलर. आता वयामानाने होत नसलं तरी पण प्रयत्न भरपूर.
तिसरा बॉल घेऊन घेतोय अरुणसाठी आणि ह्या ठिकाणी अरुणने शॉट मारण्याच्या नादात आणि कॅच. अतिघाई संकटात नाही. शिवनेरी संघ घाई करतोय आणि बाहेरून सूचना रनआउट होऊ नका असं त्यांच्या सूचनेचा मान ठेवतील अशी आपण अपेक्षा करूया. बाप्पू तलवार एक त्याच्या काळातील उत्कृष्ट असा बॉलर आणि हितेश खैरनार पण वेळात वेळ काढून आलेला आहे इथं विजयाची सुरुवात करून आपण ज्या प्रकारे आणि या ठिकाणी रन आउट करण्याचा चान्स होता. शिवनेरी संघाला बाहेरच्या सूचना ऐकायला जात नाहीत वाटतं. बाप्पू तलवार यांनी सूचना दिल्या होत्या रनआउट होऊ शकता. अतिघाई करू नये. सगळे स्क्रीनशॉट भेटतील आबा. तुमच्या संघाने केलेली उत्कृष्ट कामगिरीचे सगळे शॉट भेटतील स्क्रीन. डॉट पण भेटतील शॉट पण भेटतील. 2 ओव्हर 25 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना वेळ वाया न घालवता पटकन तुम्ही मॅच सुरू करा. पटापट पटापट ओव्हर संपवा. हर्षल बाउंते इथून जाताना राजगड संघाचं खरंच मनापासून अभिनंदन. पाण्यापिण्याची उत्कृष्ट असा बॉलर शोएब अख्तरच्या काळातील बॉलर. शोएब अख्तरला बघून बघूनच शिकलेला श्याम. ओ हो और प्रहार संघटनेने ज्यांना आयकॉन घेतलं होतं असे प्लेयर समाधान अहिरे यांना सिद्धू भाऊचे अतिशय जिवलग मित्र यांना त्यांनी त्यांच्या टीम मध्ये घेतलेले. मिस केला बॉल. सिद्धू प्रत्येक बॉलला सूचना देताना पूर्ण असं योगदान देताना खूप उत्कृष्ट अशी मॅच. आणि पुन्हा एकदा शॉट चांगला मारलेला आहे पण मिस झालेला आहे तो. 1 रन. खूप स्लो असं बॅटिंग शिवनेरी संघाकडून. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं पन्हाळा संघाकडून. आणि ह्या ठिकाणी कॅच सोडलेली आहे सिद्धेश करोलेने. सिद्धेश भाऊ हे इंटरनॅशनल मॅचमध्ये पण होत असतं. कॅच सुटल्यानंतर थोडेसे खाली पडून बसून राहावं लागतं. आपल्याकडून झालेली चूक आपल्यावर येऊ नये म्हणून हे दाखवावं लागतं प्रत्येकालाच. हे प्रत्येक वेळेच आहे सिद्धेश भाऊचं. आपण चुकांवर पांघरून घालूया आणि उत्कृष्ट असा बॉल.
अरुण भाऊ शेलार यांनी मारलेला उत्कृष्ट असा सिक्सर, राग काढलेला आहे मागच्या बॉलचा. चुका होत राहतात, चुकातूनच माणूस सुधरत जातो, पण आपल्या चुका लपवण्यासाठी चुकीचे कामं करू नये. योगेश चव्हाण आणि खूप उलट सुलट उड्या मारून मारताना अरुण भाऊ शेलार. पुन्हा एकदा सिद्धेशने, सागर भाऊ सुद्धा नाटक कंपनीचे अध्यक्ष होताना ज्यावेळेस ऑक्शन चालू होतं, सिद्धेश भाऊ ऑक्शनला बसलेले होते. योगेश आहेरे आणि योगेश चव्हाण मधला 3 ओव्हर 33 रन. ऑक्शन चालू असताना योगेश चव्हाण आणि योगेश आहेर या नावातील फरक न कळल्यामुळे सिद्धेश भाऊंचं म्हणणं होतं की मजबुरीने मला योगेश चव्हाण माझ्या टीममध्ये घ्यावा लागला. त्यांना योगेश आहेरे घ्यायचा होता. बॉलरचं नाव सांगतो मी तुला, मला माहित पडलं का? सुयश. अहो खूप सुंदर असा बॉल प्रॅक्टिस मध्ये. योगेश चव्हाणवर जो विश्वास दाखवला नंतर तो योगेश चव्हाण विश्वासाला पात्र ठरेल. एक बॉल तर अडवलेला आहे योगेशने सुंदर असा. ओ बाप, बढिया बॉल. मूर्ती लहान कीर्ती महान. मी आतापर्यंतच्या प्रदर्शनामध्ये उंची कमी उंची असणाऱ्या बॉलरनेच धिंगाणा घातलेला आहे क्रिकेटमध्ये. आपल्या पूर्ण ऑक्शनमध्ये सगळ्यात महागडा विकला गेलेला खेळाडू सुद्धा उंचीने कमी असला तरी त्यांची मूर्ती खूप महान आहे. त्यांची देवळ्या तालुक्यात नव्हे तर कसमादे पट्ट्यामध्ये नाव गाजलेलं आहे. पण गाजलेल्या नावाप्रमाणे ते प्रदर्शन करतील का, आपण बघूया पुढच्या इनिंगमध्ये. किरण भाऊवर पण खूप मोठी जबाबदारी होती. ओ हो हो हो, नाशिकवरून पेट्रोल जाळून आल्याचा काहीतरी फायदा घेताना अरुण भाऊ. आणि या ठिकाणी नो बॉल फ्री हिट. खूप सुंदर असा षटकार मारलेला आहे अरुण भाऊ यांनी. सिद्धेश खरोलेच्या चेहऱ्यावर नाराजी पूर्णपणे दिसताना सिद्धेशला निर्णय पटलेला नाही वाटतं. किरण भाऊ वेळ न वाया घालवता बाजूला वा. योगेश चव्हाण सारखं सगळ्यांनी सहकार्य करा. आणि ह्या ठिकाणी फ्री हिट बॉल मिस केला. बॉलर आणि क्षेत्ररक्षणामध्ये बॉल जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षक हारलेला आहे. कुठंतरी व्यायामाची गरज आहे प्रत्येक प्लेअरला माझ्यासह. किरण पवार, अंकुश देवरे असे उत्कृष्ट असे दोन बॅट्समन आणि ऑलराऊंडर. LPWचा चान्स होता, पण गणेश आबा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपण LPW कॅन्सल केलेला आहे या ठिकाणी, कारण त्यांच्याही शब्दाला मान देणं गरजेचं आहे. ग्राउंडसाठी त्यांनी जे सहकार्य केलं कौतुकास्पद आहे. ते उद्या काढून घेऊ आपण. ओ हो हो हो, बढिया शॉट, क्या बात है बॉस. और या ठिकाणी आपण 6 धरून चालू 6 दिलेला आहे. ओके. आणि या ठिकाणी प्रहार संघटनेचे उत्कृष्ट असे बॉलर श्रावण हिरे यांचं आगमन झालेलं आहे. मला वाटतं श्रावण हिरे टी शर्ट घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांना सांगितल्याप्रमाणे.
कोलकाता नाईट रायडर्सचे खूप मोठे फॅन आहेत ते. खूप उत्कृष्ट असा बॉल आणि योगेशने 960 पॉइंट खर्च केले होते योगेश चव्हाणवर. उत्तमरित्या असा त्याने झेल घेतलेला आहे आणि सिद्धेशच्या विश्वासाला तो पात्र जरी ठरला असेल तरी सिद्धेशच्या चेहऱ्यावर नाराजी मोकळी दिसत आहे. त्याला योगेशला घ्यायचं नव्हतं. सिद्धेश आतून हसतो योगेशसाठी आणि खूप खूप सुंदर सुंदर अशी कॅच आणि या कॅच साठी हरीश सावंतकडनं 21 रुपयाचं बक्षीस. कृपया राहुल आयर पण पुण्यावरून पराक्रम गाजून इथं आलेला आहे. तो व्यवस्थित स्कोरिंग करत असेल, कोणी त्याला बोलू नये. त्याने चांगले पराक्रम गाजवलेले आहेत तिकडं पण त्याच्यावर बंदी घातलेली खेळायची. घाणेरडं असं प्रदर्शन होतं तिथं त्याचं. इकडं पुण्यामध्ये जाऊन चांगले प्रदर्शन करायला लागलाय तो आता. प्रहार संघटनेवाले तुमचा प्लेअर आलेला आहे आमच्याकडे, इथं पाहिजे का? 51 रन झालेले आहेत या ठिकाणी. हो हो हो, बढिया बॉल. खूप गणेश भाऊने वेळ घेतला, बॉलरचा सन्मान केला. पण गणेश भाऊ, बॉलरचा सन्मान करायची ही योग्य वेळ नाहीये. मान सन्मान आपण सत्कार समारंभ नंतर ठेवूया. योगूला तयार केलं सिद्धेशने पुन्हा एकदा मेकअप बिकअप करून. आणि या ठिकाणी गणेश भाऊने पुन्हा एकदा मी सेट केलेला आहे. सिद्धेश करोलेची अपील योग्य आहे, पण ओव्हर संपलेली आहे. हरीश सावंतचा निर्णय चुकताना थोडासा असं मला वाटतंय, पण तरीही कर्णधाराचा विश्वास आहे गणेश सावंतवर, तो विश्वासाला पात्र ठरेल. स्कोर या ठिकाणी झालेला 51. 4 ओव्हर संपलेले आहेत. हो, समोर पन्हाळगडाची टीम बघता स्कोर खूपच कमी आहे. सिद्धेश करोले, सागर आहिरे, गोकुळ, योगेशचं नाव घ्यावं का नाही नक्की नाही, पण तरी घेऊ शकतो आपण. गजा बाप्पू, प्रहार संघटनेने आयकॉन नाकारला. श्याम 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 बागताना पॅनचे तो. उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे. योगेश 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 2 रन. आधीचा जो बॉलर होता, बॉलरने ज्याने विकेट घेतली प्रेमची, राजू पार्टी यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस. आणि या ठिकाणी कॅच मिस झालेली आहे. बॉलरचं नाव काय होतं त्या? शुभम सावंत. 51 रुपये माझ्याकडे जमा आहेत तुमचे. योगेशची नजर असते तरी ते तुम्हालाच भेटतील. राजू पार्टी यांच्याकडनं. गणेश आबा पण काहीतरी देण्याच्या मूडमध्ये दिसतंय. हरीश, उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे आणि उत्कृष्ट अशी कॅच. निखिल सोनवणे. योगेशची ज्या पद्धतीने आपण बोलत होतो त्याचा त्याने एक आदर्श घेतला. आपल्या नावाची खूप
लोक चुकीची चर्चा करताय म्हणून हातपाय मोडले तरी चालतील पण बॉल सोडणार नाही. पूर्णपणे योगदान. शेवटपर्यंत एक इंजिनियर मुलगा आणि त्याने असं कारण दिलं होतं की मला लिंक ओपन करता आली नाही. आणि नंतर शेवटच्या दिवशी दुसऱ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि मग ते खेळायला आले. पण तरी ठीक आहे. सिद्धेश भाऊ पूर्णपणे शामरावला सांगताना असा बॉल टाक, तसा बॉल टाक. अरुण भाऊ 55 रन, खूप कमी स्कोर. समोरच्या बॅटिंगचा जर विचार केला तर शिवनेरी संघ कुठंतरी कमी पडलेला दिसतोय. लास्ट बॉल टू गो. श्याम अहिरे. स्कोर 55. खूप सुंदर असं तुमचं गोलंदाजीचं प्रदर्शन. तुमच्या गोलंदाजीसाठी गणेश आबा पाटील यांच्याकडनं 201 रुपये. प्रयत्न भरपूर केले पण प्रयत्नांना यश नाही आलं. हो ना, मी काय म्हणतो ते बॅनर सपोर्ट लावायला सिद्धेश करोले. पाण्याची तहान लागली त्याला, पण पाणी मालकांना सांगा. पण तुमचा मालकच खेळायचा आहे का असं मी नाही बोलू शकत. अश्लील भाषेमध्ये बोलणं चुकीचं. 55 रन झालेले सर आमचे. आणि सिद्धेश करोलेची शेवटची ओव्हर संघासाठी काय करू शकते. नाही 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 आणि कॅच आउट. सिद्धेश कॅच फिल्डरने. निखिलला खूप अपेक्षेने घेतलं होतं ऑप्शन मध्ये, पण मी घेऊ का तू घेऊ, मी घेऊ का तू घेऊ, त्याच्यामध्ये मी घेतलं होतं आणि माझा पूर्णपणे त्यांनी हिरमोड केलेला दिसतोय. ज्यांना कोणी घेतलं नाही त्यांना मी घेतलं आणि लगान अशी छानशी टीम बनवली आणि लगान टीमचं प्रदर्शन इथं थोडं तरी बरं होताना दिसतंय. सिद्धेश करोले पूर्ण योगदान देताना आणि हितेश खैरनार. सुट्टी घेतलेल्याचा फायदा घ्या. साहेबांना उत्तर द्यायचे तुम्हाला. सिद्धेश भाऊ आपल्या टीमसाठी उत्कृष्ट अशी बॉलिंग करताना तिसरा बॉल घेऊन येतोय. आणि या ठिकाणी आउट. हा जाय जाय. आबांना जेवढा आनंद त्यांचा संघ जिंकल्यावर होत नाही तेवढा आनंद माझ्या शिवनेरी संघाचं खराब प्रदर्शन बघून होतोय. त्यांचा आनंद समजू शकतो पण आम्ही दुसऱ्याच्या आनंदावर विरंजन घालणं सुद्धा माहिती आहे. बॅटिंगला आबा देवरे, खडी रेती सप्लायर्स. आपल्या टुर्नामेंटसाठी त्यांच्याकडनं 5001 रुपयाचं योगदान भेटणार आहे आपल्याला. मोरया सप्लायर्स. मोरया कन्स्ट्रक्शन कडून सुद्धा आपण अपेक्षा ठेवू शकतो पण बिल पास झाल्यावर. दोनच शेवटचे 2 बॉल. खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. खूप सुंदर, खूप सुंदर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि ह्या ठिकाणी कॅच घेताना किरण मोरे. ओ हो क्या बढिया. मी जाऊ इज्जत गली को थोड़ा
1300 धावाले जाताना पण मागे बसले. 50 पॉईंट भारी 1300 धावावर. निंबोळ्या गावाचे डेपोटी, आपल्या काळातील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, पण ऑक्शन मध्ये कोणी बोली लावत नसल्यामुळे मला घ्यावं लागलं त्यांना. ज्या ठिकाणी आता आबा त्यांचं कौतुक करताय त्या कौतुकाने जर त्यांनी त्यांच्या टीम मध्ये घेतलं असतं तर आम्ही समजलं असतं काहीतरी. 960 पॉईंट योगेशसाठी आवरून ठेवले होते, पण बाप्पू करता 50 पॉईंट नव्हते. वा, त्या फायद्यावरच तुम्ही जिंकलेले आहेत. आणि सिद्धेश खरोलेचा जो आनंद द्विगुणित झालेला आहे त्याच्या बॉलिंगवर रन न आल्यामुळे. मग अरुण हितेश, बाप्पू तलवारे 6 मारणार असं वाटताना पण 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 गेला गेला गेला. आउट द्यायचा का नाही द्यायचा ते पंच ठरवतील. सिद्धेश भाऊ तो नको ठरव. इनिंग समाप्त. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये शिवनेरी संघाचं घाण असं प्रदर्शन. 300 धावाला म्हणतोय माईक ठेव, बघू आता तो काय करतो. आणि आता या ठिकाणी गणेश आबा पाटील यांनी कॉमेंट्री, मी त्यांना विनंती करतो, त्यांना एवढ्या 3 इनिंगमध्ये क्रिकेटचं बरंचसं ज्ञान आलेलं आहे. आतापर्यंत LPW पर्यंत ते पोहोचलेले. त्याच्या पुढचे पण नेम सांगतील ते आपल्याला, मी त्यांच्याकडे देतोय, बोलतील ते. धन्यवाद आबासाहेब. सहा षटकात 56 धावांची आवश्यकता. पन्हाळागड कॉमेंट्री बॉक्स जवळ येणे. संपूर्ण टीमनी कॉमेंट्री बॉक्स येणे. पन्हाळागड या इकडे या. 6 षटकात 56 धावांची आवश्यकता पन्हाळागडसाठी. JP गावित यांचे सहर्ष स्वागत या ठिकाणी. निंबोळेचे आमदार JP गावित. लवकरा लवकर फलंदाजांनी फलंदाजीसाठी जायचंय मैदानात. क्षेत्ररक्षण लवकर लावा. या ठिकाणी किरण दोन्ही पंचांनी लवकर सामना सुरू करावा. पंचांसाठी दोन्ही पंचांनी लवकर सामना सुरू करावा ही नम्र विनंती. वेळ वाया घालू नका. पुढचा सामना लवकर सुरू करायचा आपल्याला.
लवकरात लवकर फलंदाजांनी मैदानावर जावे. फलंदाज लवकर जा. स्वराज्य चषक निंबोळा मालपाटणे गण या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. या ठिकाणी फलंदाजीसाठी जात आहे किरण आणि सिद्धू. हरीश गोलंदाजीसाठी तयार झाला आहे. फलंदाजीसाठी किरण. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. सामना सुरू होण्याच्या तयारीत. गोलंदाज पहिला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पायाने बॉल अडवतो विजूभाऊ. लोकांची लई मजा घेतली मी तुमची घेत थांबा जरा. तुम्हाला व्यायामाची सक्त जरूरत आहे विजूभाऊ. वाकवत नाही म्हणे खाली. हरीश सावंत चेंडू टाकताना या ठिकाणी फटका मारलाय. चेंडू सीमारेषेकडे जाताना पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव. दोन चेंडू दोन धावा झाल्या या ठिकाणी. अतिशय अतिशय खराब चेंडू या ठिकाणी हरीश सावंत. वाकडा तिकडा बॉल. चेंडू 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 सीमारेषेकडे गेला होता. वा चौका चौका.
आरेश भाऊला धुतलं. 3 बॉलात 7 धावा झाले. या ठिकाणी फलंदाजाला चकवा देत बॉल किपरच्या हातामध्ये. एकच धाव. पाच चेंडू 8 धावा या ठिकाणी धाव फलकावर. उत्कृष्टाचा फाटका 6 धावा. बॉल का डायरेक्ट मकई घ्यायला गेलता काय माहिती. मकई चेक करून आला बॉल डायरेक्ट. दुसरा चेंडू विजयभाऊचा किरणसाठी. 6 चेंडू जर 6 षटकार मारले फलंदाजात 101 रुपये त्याचं पारितोषिक राहिले ते. राम पवार यांच्याकडून 6 चेंडू 6 षटकार मारले. एकच धाव किरणसाठी. उत्कृष्ट या ठिकाणी झेलबाद फलंदाज विजयभाऊ खुश. विजयभाऊ खुश झाला या ठिकाणी. खूप हसत असताना आनंद घेताना. नवीन फलंदाज संदीप. इथे चुकला तो हुकला घरी बुरा.
पुढील चेंडू विजयभाऊ फलंदाज पुन्हा तो शॉट आणि तो झेल बाद तसा सेम टू सेम रिप्ले शॉट. या ठिकाणी विजयभाऊ खुश, विजयभाऊची टीम पण खूप खुश. रिप्ले शॉट 21 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना विजयभाऊ आपल्या संघासाठी हॅट्रिक साठी 101 रुपये पारितोषिक आलं. हे विजय आपल्यासाठी राम पवार यांच्याकडनं हॅट्रिक घेतले तर 101 रुपये. हॅट्रिक चेंडू आणि वाईड बॉल. धावसंख्येत वाढ होताना पन्हाळागड संघाची धावसंख्या 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. उत्कृष्ट असा चेंडू वाईड पुन्हा असा. विजयभाऊ हॅट्रिकच्या करता नादात वाईड टाकताना 2 चेंडू. अजून बी हॅट्रिकचा चान्स. ओ पुन्हा वाईड. डेड डेड बॉल. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही वादविवाद करू नये. ओहो हॅट्रिक 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 हॅट्रिक. नाही 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 नाही. 101 रुपयाचं पारितोषिक गेलं विजयभाऊचं. कॅच घेतला असता झालं असतं भाऊ. तेवढं पाणी बॉटल बिटल आणले असते विजयभाऊनी. उत्कृष्ट असा फाटका या ठिकाणी. 4 धावेकडे जाताना चेंडू आणि 4 धावा पूर्ण झाल्याचे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावर. पुढील षटक घेऊन येतोय तो गोलंदाज या ठिकाणी तिसरं षटक. शिवनेरी संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो अंकुश. उत्कृष्ट असा चेंडू. उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी. पण एकच धाव. या ठिकाणी धाव फलक वाढता आणि या ठिकाणी नॉट आउट. थर्ड अंपायर ची सुविधा उपलब्ध नाही वाटतं. इथे आमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. लाईव्ह असेल तरी इथे रिव्ह्यू नाहीये.
संपूर्ण ग्राउंडवर सन्नाटा पसरलेला. या ठिकाणी चेंडू टाकताना अंकुश आणि वाकडा तिकडा चेंडू वाईड बॉल. स्टंप कुठं बॉल जातो कुठं. फलंदाजासाठी निघून सूचना जात होत्या आणि या ठिकाणी उभा राहायची होते. कॅच. हो हो हो. क्रिस गेल डान्स. या ठिकाणी जाताना भुरा. नागेश आता पिकअप वाणी मॅच पळवतो का पाहू आपण तो. 1 मिनिट. एकवीस चेंडू 26 धावांची आवश्यकता. पन्हाळागडसाठी 21 चेंडू 26 धावांची आवश्यकता. .90चा आवश्यकता रन रेट. तीन षटक 3 चेंडू झाले या ठिकाणी. षटकार. या ठिकाणी फलंदाज षटकार मारलाय नागेशनी. पिकअपच्या असा पिकअप चालू बॉल बी मारला त्यांनी गोळीवाणी. दुसरं पुन्हा फटका. 4 धावा. 4. 19 चेंडू 16 धावांची आवश्यकता. फलंदाज आल्या आल्या आपल्याला पिकअपच्या. ओहो हुकला चेंडू. उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी. आणि याचबरोबर षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पन्हाळागड संघाची धावसंख्या 30 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत 16 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूत 16 धावांची आवश्यकता. बापू तलवारे निंबोळेचे डेप्युटी सरपंच या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना. उत्कृष्ट असा चेंडू बापू तलवारे. दोन चेंडू निर्धाव टाकलेले. उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा एकदा. 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं या ठिकाणी मुजोरा करताना बापू तलवारे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. उत्कृष्ट असं या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी निर्धाव षटक. निर्धाव षटक टाकताना बापू तलवारे. 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आता पन्हाळा गड संघासाठी. रेकॉर्ड झालेले आजच्या सामन्यामध्ये झालेल्या दोन्ही तिन्ही सामन्यांमधलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. टाइमपास करू नका. पुढील सामने अजून बाकी आहेत. पंचांनी लक्ष घाला. लवकरात लवकर टाइमपास करू नये. आणि पुढचं षटक घेऊन आलेले आहे हरीश सावंत. 3 चेंडू 10 धावा केलेल्या आहेत नागेशनी. उत्कृष्ट असा उत्कृष्ट झेल. हातात बसला रे याच्या. आता काय काय घेतला असता. विजय भाऊचा खूप आनंद गगनात मावेरच झालाय. एकच धंदा एकच धंदा. पहिल्याच चेंडूवर पहिलीच विकेट 5व्या षटकाच्या. या ठिकाणी फलंदाज नवीन फलंदाज मैदानावर. हरीश भाऊ. उत्कृष्ट असा चेंडू. मागील 9 चेंडूत एक बी धाव नाही. मागील 9 चेंडूत एक सुद्धा धाव मिळालेली नाही पन्हाळागड संघासाठी. उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी. आणि चेंडू सीमारेषेकडे कूच करताना पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. 2 धावा. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पण मागील 9 चेंडू निर्धाव गेले आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. तीन चेंडू झाले सॉरी. उत्कृष्ट असं पुन्हा चेंडू. उत्कृष्ट असं या ठिकाणी षटक टाकताना हरीश सावंत. या ठिकाणी पन्हाळागड संघाची हातातून मॅच जाताना. पण हे क्रिकेट आहे. कोणत्याही क्षणी काही पण होऊ शकतं. पुन्हा असं उत्कृष्ट असं षटक टाकताना हरीश. आता पुढील षटक घेऊन येतोय तो कोण.
छक्का. दुसऱ्या संघांनी मध्ये इंटरफेअर नाही करावे अशी आमची नम्र विनंती. वेल प्ले वेल प्ले. 2 बॉलात 5 रन जिंकण्यासाठी सुपर ओव्हर साठी 4 रन. कॅच सोडल्यासारखं वाटत आहे. अरे 2 रन. लास्ट बॉल 3 रन जिंकण्यासाठी. यश दयालनी धोनीला डॉट बॉल टाकला आणि आरसीबी विनर झाली. आरसीबी नी जे 18 बॉलात 1 रन लागत होता तसंच दिसत आहे इथं. आरसीबी सारखी मॅच. ओके.